ॲज अ इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर सॉरी. विनायक, मला थोडं ना तुझ्या आजीबद्दल विचारायचं आहे, कारण का त्या भन्नाट कॅन्डिड आहेत आणि त्यांचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स बघणं हे खूप कमाल एक्सपिरियन्स असतो. म्हणजे कधी कधी तुझ्यावर लक्ष जात नाही, पण आजीकडे तुझ्या लक्ष जातं. आजीला कसं कन्व्हिन्स केलंस कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तुझ्या सहभागी होण्यासाठी किंवा शूटिंगसाठी? आणि ती म्हणजे तुझी आजी तुझ्यापेक्षा जास्त प्रो आहे? एक व्हिडिओ बनवतो, एकदा आजीचे पाय दाबून देतो. हे अशी कन्व्हिन्स केलं मी तिला. खरंच तिला आवड नाही आहे, फक्त तिचं ना एक खूप सुंदर थॉट आहे. मी सांगतो, तिला असं इच्छा आहे की मी मरण्याच्या आधी मला लोकांनी बघावं. आणि ती नेहमी जेव्हा जेव्हा मी जातो तिथे, तेव्हा तिचं एक असतं की माझा फोटो काढ. तिला तिचा प्रेझेन्स म्हणजे ती स्वतःवर खूप जास्त प्रेम करते. आणि तिचा जो इनोसन्स आहे ना, तो व्हिडिओमधून दिसून येतो. आणि तोच लोकांना बघायला जास्त आवडतो. लोक मला बघतच नाही ती असेल तर, लोक तिच्याकडेच एवढा फोकस करतात. आणि जो इनोसन्स आहे, मला मजा येते तिच्यासोबत व्हिडिओज बनवायला. ती पंख्याच्या बटनाची कॉन्सेप्ट कशी सुचली? मी जेव्हा जेव्हा झोपतो, आम्ही पहिले 1 BHK मध्ये राहत होतो, तर 1 BHK मध्ये एकच बेडरूम असल्याने मी 12ला उठायचो. आणि माझे पप्पा उठल्यानंतर सगळ्या गोष्टी, पहिले पप्पा लाईट बिल भरायचे, तर पप्पा सगळ्या लाईटी बिटी सगळ्या बंद. मला ॲक्च्युली रात्री फोबिया आहे. मी झोपताना सगळ्या लाईटी चालू ठेवून झोपतो, कारण मी अंधारात झोपू नाही शकत. सो पप्पा उठल्या उठल्या पहिले बेडरूमच्या लाईट्स ऑफ करायचे, पंखा बंद करायचे. लाईटीचा मला काही प्रॉब्लेम नव्हता दिवसा, पंख्याचा प्रॉब्लेम आला. जसा पंखा बंद व्हायचा, एक घामाघूम पूर्ण, कारण सूर्यकिरण डायरेक्ट खिडकीतून यायच्या आतमध्ये. आणि तोच थॉट होता. मला असं वाटलं की आजीने जर तो सिक्वेन्स प्ले केला, की आजीला तर बटन पण दिसत नाही, तिला मोतीबिंदू होता पहिले, तिला कॅटरॅक्ट्स होतं, त्यामुळे मग तिला दिसायचं नाही पहिले. तर तो तिचा इनोसन्स आणि पप्पांच्या पंख्याचं सिच्युएशन, ती मी मिक्स केली. ग्रेट. अथर्व, हे काय बरोबर नाहीची सुरुवात कशी झाली? कसं सापडलं ते वाक्य तुला? मी असंच एकदा लग्नात जेवणाला गेलेलो आणि एक माणूस असंच, नाही हे काय आवडलं नाही, हे काय ते काय नाही. मग मी पण एका मित्राच्या आजी आजोबांच्या कार्यक्रमाला गेलेलो. तिथं पण मग मी तो व्हिडिओ करण्याचं ठरवलं. कारण का मला असं वाटतं की प्रत्येक लग्नात किंवा कार्यात अशी माणसं असतात किंवा असे नातेवाईक असतात की त्यांना काही दिलं तरी ते त्यांना नाहीच, हे नाही आवडत, ते नाही आवडत असं म्हणतात. मग त्याच्यावरनं मला वाटलं की आपण असं काहीतरी करू की जेवायला आल्यावर जेवणाला नावं ठेवू. आणि ते असं रॅन्डम मी एका कार्यक्रमात तो व्हिडिओ बनवलेला आणि तो असाच टाकला. मला माहीत पण नव्हतं की याचं काय होईल, पण ते इतकं लोकांनी हे करायला सुरुवात केली, मग ते आता बिल्ड झाले त्याला. पण आता तू त्याच्यावरती एवढा कॉन्टेंट क्रिएट केला आहेस, मित्रांवरती, लग्नाच्या सीनवरती, की आता घरातल्या एखाद्या लग्नाच्या फंक्शनमध्ये गेलास की लोक तुझ्याशी आपुलकीने बोलतात की भीतीने दूर पळतात की आता हा आपल्याला कॉन्टेंट बनवेल, किंवा तुझी सगळी बडदास्त व्यवस्थित ठेवतात की आता त्याला असं नको म्हणायला लागायला की हे काय बरोबर नाही? नाही, काय काय वेळेस ते पण बदला घेतात, मग जेवायला नीट देत नाहीत वगैरे असंही करतात. पण नाही, त्यांना आता असतं प्रत्येक लग्नात. उलट आत्ता मी एका माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा ते म्हणले की तुम्ही हा आता कॉन्टेंट करा आमच्या लग्नात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना भारी वाटतं की आपल्या कार्यात असं काहीतरी झालं तर मजा येईल म्हणून. ओके. मला तुझ्या बायकोबद्दल थोडं विचारायचं आहे. आत्ता मगाशी रितेश देशमुख आले होते आणि त्यांनी जिनिलियाबद्दल खूप म्हणजे अप्रिशिएट केलं त्यांचं योगदान. तुझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये तुझ्या बायकोचं योगदान कसं आहे? कॉन्टेंट जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, तर क्रिएटिव्हिटीचं जे सगळं आहे ते मी बघतो, पण जे त्याच्या मागचं जे सगळं आहे ती सगळं एकूण एक गोष्ट ती बघते. म्हणजे त्याच्यात मी काहीच पडत नाही की कुठले पैसे आले, कोणाला काय पैसे द्यायचे, व्यवहार काय आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेत हे तीच बघते. आणि त्यामुळं मग मला हा सगळा विचार करायला वेळ मिळतो की आता आपण हा कॉन्टेंट करू, तो कॉन्टेंट करू. त्यामुळे माझं 70% काम, मागचं जे काम आहे ते सगळं तीच करते. त्यामुळे मला जे फक्त आहे ते लक्ष द्यायचे की आज व्हिडिओ काय करायची, ह्याच्या पलीकडे मला कुठला विचार नाही करायचा. खऱ्या आयुष्यात कधी दरवाजाबाहेर उभं राहून अगं ते रील, इंस्टाग्राम असं म्हणायची वेळ आली आहे का? नाही, ते येऊ नये म्हणूनच ते करतोय की बाबा इथं तू ती भडास पूर्ण काढून घे, पण खऱ्या आयुष्यात असं कधी करू नको. मला हे नाही आला, हा प्रश्न मला ऍप्लिकेबल नाही. अनमॅरिड. तू अनमॅरिड आहेस, मी पण तरी unmarried. सुद्धा तुझ्या कॉन्टेंटमध्ये सासर येतं, ते कसं काय? माझं आता असं झालंय की माझ्या ह्या अनमॅरिडच्या कंडिशनमध्येच मी सगळी लाईफ जगलोय असं वाटतं मला.
कारण माझ्या पप्पांचं तर लग्न झालंय. सो मी ज्यांची ज्यांची लग्न झाले त्यांना ऑब्झर्व करतो फक्त की हे बाबा हे दोन नवरा बायको, एक सिम्पल आहे, नवरा आणि बायको ओळखण्याची एकच टेक्निक आहे, लोकांच्या समोर हसत वागतील, कोपऱ्यात जाऊन भांडतील. तुला बोललो होतं ना मी, तू असं का बोला, तुला समजत नाही का चार चौकात कसं बोलायचं, नवरा बायको. सो हेच कन्व्हर्सेशन आहेत. आणि माझ्या पप्पांचा स्वभाव चिडका, म्हणजे एवढा चिडका की तुला अक्कल नाही का, तुला बोललो होतो ना काय, तू काय करते, तुला समजतंय का काय. सो हे जे टोन आहे ना माझ्या पप्पांच्या बोलण्याचा, मनापासून नाही रागवत, पण ज्या प्रकारे बोलतात ना तो टोन मी पकडला आणि तो माझी बायको सिरीजमध्ये यूज केला, तर तो लोकांना खूप रिलेट झाला. पण कशी, म्हणजे आता तू म्हणालास की नोकरीनंतर छोकरी पप्पांना हवी आहे, कशी बायको हवी? पप्पांना नाही, मला हवी आहे. म्हणजे तुझ्याकडून अपेक्षा आहे, शब्द बदल नका करू तुम्ही, मला घरी तुझ्याकडून जायचंय. अपेक्षा आहे. त्यांना काही अपेक्षा नाही, त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा नाही. नाही त्यांना नाही, तुझी मुलीसाठीची अपेक्षा काय? कुठली पण चालेल. आता मी या कंडिशनला आलोय. आता अथर्वची जसं सगळं बघते, मागचं सगळं सगळं काय काम वगैरे सगळं मागचं काम. काम काम माझं कोण नाही बघत. काम काम नाही नाही, तुला शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर आणि अशी प्रेम करणारी एखादी आणि तुझं काम पाहणारी तुला नक्की मिळेल, अशा शुभेच्छा. तुला विचारायचं आहे की आता वऱ्हाडी बोली किंवा वैदर्भीय बोली ही तुझी एक पेटंट स्टाईल झालेली आहे. कधी असा अनुभव आलाय की एखादा फॅन किंवा एखादा मुलगा खूपच मागे लागलाय आणि मग तुझ्यासाठी खास वैदर्भीय भाषा विषय त्याने शिकून घेतली, असं कधी झालं? नाही नाही, असं नाही झालंय. पण मला एक गोष्ट खूप छान वाटते की मी विदर्भात राहते आणि जेव्हा मी विदर्भाची भाषा वऱ्हाडी बोलते तेव्हा